कर्जत जामखेडमधलं टर्फ वॉर हे थेट नागपूरमधल्या हिवाळी अधिवेशनामध्ये जाऊन पोहोचलं। आमदार रोहित पवार यांच्या एका कार्यकर्त्यानं विधान परिषदेला कमी लेखलं। सभापती राम शिंदे यांची देखील हेटाळणी केली। या विरोधामध्ये प्रवीण दरेकर यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव आणला। या प्रस्तावाला अनिल परब, मिलिंद नार्वेकरांपासून शशिकांत शिंदेंपर्यंत सगळ्यांनी पाठिंबा देखील दिला। मात्र रोहित पवारांनी गल्लीमधला वाद म्हणत पुन्हा एकदा याला हिणवलेलं आहे। काय आहे हा वाद आणि नेमकी यामागची कारणं काय आहेत, जाणून घेऊयात राजकीय शोलेच्या या पुढच्या रिपोर्टमधून। आधी फरार घायवळ बंधूंवरून आरोपांच्या फैरी। सभापती पद जे तुमच्याकडे आहे त्या पदाचा कुठेतरी महाराष्ट्राच्या हितासाठी काहीतरी करण्यासाठी त्या पदाचा उपयोग करावा। त्या बातम्या प्रसिद्ध करून त्याच्यातून काही प्राप्त होत नाही। मग नर्तकी दीपालीच्या आत्महत्येवरून खडाखडी आणि आता सूर्यकांत मोरेंवरून वार पलटवार। कर्जत जामखेड मतदारसंघाचे आजी माजी आमदार रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यातील पराकोटीच्या संघर्षाचा तिसरा अंक सुरू झाला। पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी सूर्यकांत मोरेंवर विधान परिषदेत आज हक्कभंग प्रस्ताव आणण्यात आला। नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारात सभापती राम शिंदेंबाबत आक्षेपार्ह बोलणं सूर्यकांत मोरेंना महागात पडलं। हे सूर्यकांत मोरे कधी काळी राम शिंदेंचे समर्थक होते, पण सध्या ते आमदार रोहित पवारांचे कट्टर समर्थक आहेत। ज्या भाषणात मोरेंनी राम शिंदेंच्या विधान परिषद सभापती पदाची खिल्ली उडवली, त्यावेळी रोहित पवार सुद्धा उपस्थित होते। याकडे काही सदस्यांनी लक्ष वेधलं। एक प्रकारे ही वक्तव्य अथवा शेरेबाजी म्हणजे अमृत महोत्सवी वाटचाल पूर्ण केलेल्या भारतीय राज्यघटनेचा, त्यातील दूरदृष्टीपूर्ण तरतुदीचा घोर असा सभापती महोदय अवमान आहे। दैदिप्यमान वाटचाल असलेल्या अमृत महोत्सवी राजघटनेचा अशा प्रकारे अवमान करणाऱ्यांना सभापती महोदय या ठिकाणी शासन झालं पाहिजे। विशेष म्हणजे दरेकरांनी सादर केलेल्या हक्कभंग प्रस्तावाला सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांनीही पाठिंबा दिला। अशा प्रकारचा अपमान सभागृहाचा जर होत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे आणि केवळ हक्कभंगच नाही सभापती महोदय, तर यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजे आणि ते फौजदारी गुन्हे हे संविधानाचा अपमान करणारे केले पाहिजे असं माझं मत आहे। राजकारणात जो काय रंगपंचमी होते ती आत्ता आपण नगर परिषदा नगरपंचायतीमध्ये बघितलेली आहे। त्याच्यावर जर हक्कभंग आणायचे म्हटले तर मला वाटतं वर्षात 6 अधिवेशनं ठेवावी लागतील वेगळी याच्यासाठी। तर सदस्य असतात, जबाबदार पदाधिकारी असतात, ते असं कोणीतरी मस्करी खिल्ली उडवलं तर त्याच्यावर फिदी हसतात, हे सुद्धा तितकंच निषेधार्ह आहे। हक्कभंग दाखल केल्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी अपेक्षा काही आमदारांनी व्यक्त केली। सभागृहाला विनंती आहे की ही हक्कभंग समिती जी आहे या हक्कभंग समितीमध्ये पुनर्रचना, त्याच्यात नियमात आणि त्याच्यात बरेच कठोर निर्णय घेण्याची गरज आहे। मला वाटतं सभापती महोदय, आपण जसं आता आमचे खोडके साहेब म्हणाले त्या पद्धतीने हक्कभंग टाकला की त्याला वर्षानुवर्ष लागतात कार्यवाही होण्यासाठी, पण मला वाटतं हे प्रकरण गांभीर्याने घेतलं पाहिजे। सभापतीचा अवमान करणं हा देशद्रोहापेक्षा कमी गुन्हा या ठिकाणी मला वाटत नाही। त्यामुळे या संदर्भात केवळ हक्कभंगच नाही तर मोठी कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे। पण ज्या व्हिडिओवरून हे सगळं झालं तो व्हिडिओ न दाखवण्याचे आदेश उपसभापती नीलम गोऱ्हेंनी दिले। विधान परिषद सभागृहात कार्यरत असलेल्या सर्वच सन्माननीय सदस्यांबद्दल विधान परिषद सभागृहाच्या कायद्या निर्मितीच्या प्रक्रियेतील सभागृहाच्या अधिकारितेबद्दल व एकूणच विधान परिषद सभागृह या घटनात्मक संस्थेबद्दल अत्यंत आक्षेपार्ह, निंदनीय व अवमानकारक वक्तव्य जाहीरपणे करूनच माननीय सभापती महाराष्ट्र विधान परिषद यांचा व विधान परिषद सभागृहाचा उघडपणे विशेष अधिकार भंग व अवमान केलेला आहे। आता व्हिडिओ दाखवता येत नसला तरी नेमका प्रकार काय आहे हे समजावून घेता येतं। त्यासाठी विधान परिषदेत आमदार अमोल मिटकरी यांनी जे वर्णन केलं ते त्यांच्या तोंडूनच ऐका। तिथले जे स्थानिक आमदार आहेत रोहित पवार यांचा तो कार्यकर्ता आहे आणि त्याच्या भाषणामध्ये तिथले स्थानिक आमदार जे होते, जे आता विधान परिषदेचे सभापती आहेत राम शिंदे साहेब, यांच्यावर बोलताना ज्या पद्धतीने, ठीक आहे तुमचं स्थानिक राजकारण काय असू द्या, पण विधान परिषदेमध्ये 70-75 विद्यार्थी असतात आणि विधान परिषदेला काही किंमत नाही, ते लाल बॅचला काही किंमत नाही, लाल कार्पेटला काही किंमत नाही, सगळे म्हातारे बितारे, अशा पद्धतीने जो अवमान उच्च सभागृहाचा, सर्वोच्च सभागृहाचा केलेला आहे त्याबद्दल त्या व्यक्तीला कठोर शासन झालं पाहिजे, त्याच्यावर हक्कभंग चालला पाहिजे।
सूर्यकांत मोरे पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत. रोहित पवारांचे ते कट्टर समर्थक आहेत. जामखेड तालुक्यातील रत्नापूरचे ते माजी सरपंच आहेत. सूर्यकांत मोरे यांच्या पत्नी जामखेड पंचायत समितीच्या माजी सभापती आहेत. कर्जत जामखेड या मतदारसंघात मोरे यांचा चांगलाच प्रभाव आहे. सूर्यकांत मोरे सातत्यानं राम शिंदेंवर टीका करण्यासाठी परिसरात प्रसिद्ध आहे. दिवस सरता सरता आमदार रोहित पवारही यावर बोलले. गल्लीतल्या भांडणाची विधान परिषदेत चर्चा होते अशा भाषेत त्यांनी हेटाळणी केली. गल्लीतली भांडणं ही आपल्या विधान परिषदेमध्ये जर चर्चेत येणार असतील तर उद्या जाऊन इलेक्शनच्या काळामध्ये एकमेकांच्या विरोधात आपण काही बोललो ते जर विधान परिषदेमध्ये 45 मिनिटं चर्चा झाली का जास्त वेळ चर्चा झाली. या सगळ्या वादाला कर्जत जामखेड मतदारसंघावरील वर्चस्वाचा संघर्ष कारणीभूत आहे. 2009 आणि 2014 साली राम शिंदे आमदार होते. बारामतीच्या शेजारचा मतदारसंघ असल्यानं राष्ट्रवादीच्या रोहित पवारांनी संपर्क वाढवला. 2019 साली रोहित पवारांनी मंत्री राम शिंदेंचा 43,000 मतांनी पराभव केला. राम शिंदेंनी 5 वर्ष कसून मेहनत घेतली आणि चुका दुरुस्त केल्या. विधान परिषदेचे आमदार असतानाही शिंदेंनी 2024 साली विधानसभा लढवली. रोहित पवार पुन्हा विजयी झाले अवघ्या 1243 मतांनी. आपल्या पराभवाला राम शिंदेंनी अजित पवारांना जबाबदार धरलं. महायुतीत असूनही अजित पवारांनी कर्जत जामखेडमध्ये एकही सभा घेतली नाही आणि पुण्यात रोहित पवारांना छुपी मदत केली असा आरोप राम शिंदेंनी केला होता. मला वाटतं ते नुसते एकत्रित करतात, राजकारण देखील एकत्रित करतात आणि त्या एकत्रित परफॉर्मचा मी 2024ला शिकार झालेलो आहे. अनेक वेळा त्यांनीच या संदर्भामध्ये स्पष्टोक्ती दिलेली आहे. मी याच्यातून या एकत्रित नृत्याला भविष्य काळामध्ये शिकार होणार नाही याची मी आता काळजी घेतो आहे. राम शिंदेंच्या आरोपांची पुष्टी प्रीती संगमावर पाहायला मिळाली. तिथे आपल्यामुळे वाचला अशा कोपरखळ्या अजित पवारांनी रोहित पवारांना मारल्या. दर्शन घे दर्शन काकाचं आणलं नाही रे मला, नाहीतर मी जाण्या थोडक्यात वाचला. माझी सभा झाली असते तर काय दर्शन घे दर्शन काकाचं आणलं नाही रे मला, नाहीतर मी जाण्या थोडक्यात वाचला. माझी सभा झाली असते तर काय अशी सगळी पार्श्वभूमी असल्यानं मोरेंनी केलेली हेटाळणी राम शिंदेंना जिव्हारी लागली नसती तरच नवल. राम शिंदे आता राज्याच्या वरिष्ठ सभागृहाचे सभापती आहेत. त्यांच्या पदाबाबत काढलेले अनुद्गार मोरेंना आणि त्यांचे नेते आमदार रोहित पवारांना महागात पडतात का, की इतर असंख्य हक्कभंग प्रस्तावासारखा हा प्रस्तावही धूळ खात पडून राहतो, याकडे आपलं लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.